तर हे आहे उन्नती. याची ओळख म्हणजे हे बरबडीच्या दाण्यासारखं दिसते आणि याच्यातनी जवळपास 65% तेलाचं प्रमाण आहे आणि तेलात आणि याच्यातून तर एवढं सोयाबीनचे नाही माझ्या म्हणणं आहे तेलाली नाही जात तेलासाठीच आहे. 65% तेल निघते यातनी. जास्त तेला म्हणून आणि ह्याच्यातनी म्हणजे जे आता टोफू सोयाबीन पासून पनीर गिनीर बनते ना, त्याचं प्रमाण बी जास्त निघते. पनीर याच्यात हो, पनीर म्हणजे ते दुसरं पनीर असते. टोफू म्हणते त्याला, टोफू. दुधाचं या सोयाबीनचं दूध होते, त्याच्यापासून पनीर बनते. एक किलो सोयाबीन पासून 1.5 किलो पनीर बनते. 550 रुपयाचं. 1 किलो सोयाबीन किती होते? 60 रुपयाचं. 60 रुपयाचे 550 रुपये करते ते. असं आहे. मग म्हणूनच प्रक्रिया करून प्रमाण जास्त आहे म्हणून हे टीम पडते. तेलातच नाही, प्रत्येक गोष्टीतनी हे चांगलं आहे. बरबटी दिसते हे हे उन्नती. आणि हे फुले संगम वाटते. यातनी बघ कसा फरक आहे. हे साधं सोयाबीन आणि हे उन्नती. याचा दानाही मोठा आहे आणि याची ओळख म्हणजे काय आहे याची ओळख म्हणजे काळे दाणे नाको काळे ना बरबटी बरबडी सारखं काळे हे नाका नाही काळे जसे याले नाही आहे. हे उन्नती नाही आहे. याची ओळख म्हणजे काळे नाक आणि लंबुईके बरबडीच्या शेंगाच्या दाण्यासारखे. बरोबर ना? 2 वर्ष झाली मी उन्नती टाकून राहिलो आणि पहिले काय आहे ॲव्हरेज वगैरे उन्नतीचा? झपाटून दिली नाही. हो का? नाही यंदा ते पेरताना खत नव्हतं तरी जमीन कोणची आहे तुमची? कशी आहे? टेकड्याची. आणि ॲव्हरेज किती बसला तुम्हाला? 5चा का? तर माझ्या 93.05 6चा ॲव्हरेज बसला. मग नाही पण त्याला मी पेरताना खत नाही दिलं म्हणजे फुवारही जास्त नाही आहे तसं दाट होतं पहिले. फवारे किती काढले याच्यावर? हे नाही आपलं नाही का? कोणतं ते उन्नती होई तुझ्याची ना ते डिमच दिसते. कोणतं होई दाखवा बरं तुमचं उन्नती. मग बियाले तुम्ही हे सुद्धा कसं मागच्या वर्षी ठेवलं होतं हे उन्नती होय का? घरचंच पेरलं जगमध्ये हे होय उन्नती नाही? हो हो बरोबर आहे. दाण्यात फरकच दिसते. घरचंच पेरलं. यातली फवारे किती झाले तुमचे? याले एकच एक फवारा फक्त? हो कीटकनाशक बस? तणनाशक वगैरे काही? तणनाशक मारलं म्हणा. 2 तणनाशकाचे काय? नाही तणनाशक एकच बार मारलं. एक तणनाशक आणि एक कीटकनाशक. बस 2 फवाऱ्यात नाही ॲव्हरेज मग चांगला झाला वाटतं तुम्हाला. म्हणजे याला कोणतंच खत नाही दिलं. हो का? खत वगैरे काहीच नाही दिलं, तसंच पेरून टाकलं. 5चा ॲव्हरेज आला.